नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंती विशेष हनुमानाची कथा पाहणार आहोत. तर मारुतीरायाला हनुमान हे नाव का पडले किंवा मग यांच्या जन्माचा पारंपरिक असा इतिहास काय आहे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हनुमंताला म्हणजेच मारुतीरायांना म्हणजेच महादेवांचा हा 11वा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं. मारुतीराय, हनुमंतराय, बजरंगबली, रुद्र अशा अनेक नावांनी मारुतीरायांना संबोधलं जातं आणि ते प्रभू श्रीरामाचे सगळ्यात परम भक्त मानले जातात. हनुमानजीचा अवतार हा वानर जातीमध्ये झालेला होता. त्यांच्या आईचे नाव अंजना आणि वडिलांचे नाव हे वानराज केसरीनंदन असे आहे. त्यामुळे त्यांना अंजनाय, केसरीनंदन या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर मारुती, बजरंगबली, महावीर, महाबलशाली अशा अनेक नावांनी हनुमंतरायाला ओळखलं जातं. सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मित सुमेरू येथे केसरीचं राज्य होतं. त्याची अतिसुंदर अशी पत्नी म्हणजेच अंजना नावाची पत्नी होती. एकदा अंजना यांनी शुची स्नान करून सुंदर वस्त्रभूषण परिधान केले. त्यावेळी पवनदेवाने त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपणास सूर्य, अग्नी आणि सुवर्णासारखा तेजस्वी, वेदज्ञाता, महाबलशाली पुत्र प्राप्त होईल. आणि तसेच घडले. अंजनी मातेच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. 2 प्रहरानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली. आई फळ घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमंतरायाने त्याला धरण्यासाठी आणि तोडण्यासाठी आकाशात उड्डाण केलं. त्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता. परंतु हनुमानाला दुसरा राहू समजून त्याने पळ काढला. तेव्हा इंद्रदेवाने हनुमानाला वज्र प्रहार केला आणि त्याने त्यांची हनुवटी वक्र झाली. तेव्हापासूनच हनुमान असे नाव मारुतीरायाला पडले. मारुतीराय स्वतः सूर्याला गिळण्यासाठी गेले होते, कारण त्यांना सूर्य हा एका फळाप्रमाणे वाटत होता. इंद्राच्या या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवनदेवाने प्राण्याचे वायू संचलन थांबवले. एका क्षणात पृथ्वीवरती संपूर्ण वायू थांबविला गेला. तेव्हा ब्रह्मादी सर्व देवतांनी हनुमानास वर दिला. सर्व देवांनी इंद्रदेवाच्या या दुष्कृत्याला क्षमा मागितली आणि पवनदेवाकडे वायू परत संचालित करावा अशी प्रार्थना केली. ब्रह्मादी अमित वायू इंद्राने वज्राने पराभूत न होण्याचा, सूर्याने आपल्या शतांश तेजयुक्त आणि संपूर्ण शास्त्रज्ञ असण्याचा, वरुणाने पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा, यमाने यमदंडाने अवध्य आणि पाशाने नष्ट न होण्याचा, कुबेराने शत्रुमर्दिनी गदाने निशंक राहण्याचा आणि शंकराने प्रमत्त आणि अजय्य योद्ध्यावर विजय प्राप्त करण्याचा, त्याच पद्धतीने विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकारचे दुर्बोध्य आणि असह्य अस्त्र शस्त्र यंत्रादीने काहीही तुम्हाला क्षती होणार नाही अशा प्रकारचं सर्व देवी देवतांनी हनुमंतरायाला वरदान दिलं. तेव्हापासूनच हनुमंतराय हे अजर अमर झाले. त्यांना संपूर्ण विद्या ज्ञात झाली. या सर्व प्रकारच्या वरप्राप्तीमुळे हनुमंतांना अमित, पराक्रमी, अजरामर, महाबलशाली असं नाव प्रचलित झालं आणि हनुमंतरायाला सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त झाल्या. हनुमान जयंती हा चैत्र शुद्ध पौर्णिमेला येणारा उत्सव आहे आणि तो इंग्रजी कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यामध्ये येतो. श्री हनुमंताचा जन्म हा सूर्य उदयाच्या वेळी झालेला होता. त्यामुळे हनुमंत जन्माचा उत्सव सूर्योदयापूर्वीच तयार केला जातो.
या धर्तीवरती 7 चिरंजीवापैकी म्हणजेच कधीही मृत्यू न होणारे अजर अमर असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच प्रभू श्रीरामाचे महान भक्त हनुमान आहेत. हनुमान हे महारुद्राचे 11वे अवतार मानले जातात. अशा या महाबलशाली पवनपुत्राला तू एक वेळा तुझी शक्ती जरूर विसरशील असा शाप मिळाला होता. तर तो शाप नेमका कोणी दिला होता? लहानपणी मारुतीराय हे अतिशय खोडकर होते. जंगलातील ऋषीमुनी जेव्हा तपसाधना करत होते तेव्हा ते त्यांना खूप त्रास द्यायचे. परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषीमुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. मारुतीच्या खोडकरपणामुळे त्यांचे आई आणि वडील देखील खूपच चिंतेत होते. त्यांनी ऋषीमुनींना वारंवार विनंती केली आणि त्यांच्या क्षमा माफ करण्यासाठी विनंती केली. परंतु मारुतीरायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगु वंशाच्या मुनींनी त्यांना त्यांची शक्ती विसरण्याचा सौम्य असा शाप सुद्धा दिला होता. या शापामुळेच मारुतीराय यांच्यामधील खोडकरपणा क्वचित कमी झाला. मारुतीरायांना जर कोणी त्यांच्या शक्तीबद्दल स्मरण करून दिले तरच त्यांना त्यांच्यामधील जी अफाट शक्ती आहे ती आठवल अशी त्यांना उपशाप सुद्धा देण्यात आला होता. तर अशा या महान बलशाली हनुमंतरायाची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.